आपली शाळा पाहिले साहेब येणार आहे तर कोणी कला करायचा नाही. आणि हुशार हुशार पोरं समोर येऊन बसा बरं. गुरुजी 4च जण आहे जी आपल्या शाळेत, अजून किती समोर येऊन बसूची. या या नमस्कार साहेब. एवढेच पोरं आहे तुमच्या शाळेत? बाकी कुठं बकऱ्या चारायला गेली का? आता काय सांगू साहेब तुम्हाला, गावात पोरं लई आहे पण ते पोरं कॉन्व्हेंटमध्ये शिकायला जाते ना. आता हे 4 जण आहे, याच्या घरच्याकडे पैसे नाही म्हणून हे आता जिल्हा परिषद शाळेत शिकायला आले, नाही तर हे जात होते. याच्या भरोश्यावरच तर माझा पगार चालू आहे, नाही तर मला घरी बसावं लागलं असतं. लई खराब परिस्थिती झाली वाटते जिल्हा परिषद शाळेची. आजी साहेब, आमच्या गुरुजीचे पोरं बी कॉन्व्हेंटमध्ये शिकते, पण तरी पण आमच्या साहेबाले आमच्या शाळेचा लई कळवळ आहे बाप्पा. बरोबर आहे, एवढं सरकार सुविधा देऊन राहिलं, पाठवायला पाहिजे जिल्हा परिषद शाळेत. काही शिक्षण भेटत ना काही आता. साहेब, पैसेवाल्याचे पोरं कॉन्व्हेंटमध्ये शिकते आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत. आमचं का कॉम्पिटिशन लागेल त्याच्याबरोबर? म्हणजे त्याने डॉक्टर इंजिनियर बनायचं आणि आम्ही 10,000 रुपये महिन्यानं कंपनीत काम करायचं. आता मी का करू शकतो बापू त्याच्यावर? जाऊ दे, मी ज्या कामासाठी आलो ते काम करतो पहिले. किती शिक्षक आहे शाळेमध्ये तुमच्या? मी एकच सावजी, मी शिकवतो 4 वर्गाले. मी शिक्षक आहो आणि मीच हेडमास्तर आहो. वर्ग किती आहे? ह्या कोणता वर्ग होय? 1ली ते 4थी होय हे. म्हणजे 1ली ते काही पोरग नाही आहे. ही वाली पोरगी 2री मध्ये आहे, या साईडची 3री मध्ये आहे आणि हे दोघं 4थी मध्ये आहे. आता 4च जण आहे तर मला एकाच बरोबर शिकवणं होते बा, म्हणून एकाच वर्गात बसवतो यायला आणि शिकवतो. बापू, तुला माउंट एव्हरेस्ट माहीत आहे का रे? हो जी. त्याची उंची किती आहे सांग बरं? आम्ही 3रीत होतो तेव्हा 8,848 मीटर होते जी. आता किती आहे तर माहीत नाही. बापा, असं काऊन रे? ते कसं आहे ना सर, आता ग्लोबल वॉर्मिंग वाढलं ना, तर होऊ शकते त्याची उंची कमी होऊ शकते, नाही जास्त होऊ शकते. यानं दरवर्षी मोजायला नाही पाहिजे का टेप घेऊन, आहे का नाही? तुमच्या शाळेतली पोरं थोडी जास्तच हुशार दिसून राहिले मुले. बरं, शिक्षण घेऊन का बनायचं आहे रे बापू तुले? मले शाळेचा चपराशी बनच आहे जी. कोण बे? ते कसं, सकाळी यायचं, शाळा खोलायची, दिवसातून 4 वेळा बेल वाजवायची, संध्याकाळी शाळा बंद करायची आणि घरी जायचं. एवढा सुखाचा जॉब कुठे भेटते का जी? म्हणून मला चपराशीच व्हायचं आहे. तुले का व्हायचं आहे हो बाई? मला इंस्टाग्रामवर रील बनवून नाही का फेमस व्हायचं आहे. गुरुजी, तुमच्या शाळेतली पोरं तर कॉन्व्हेंटवाल्या पोरापेक्षा बी हुशार आहे जी. साहेब, मला नाही विचारलं तुम्ही काय बनायचं आहे तर. सांग सांग, तू एकटाच काय राहते सांग. मला शेतकरी बनायचं आहे. अरे बापू, आजकाल पोरं डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे म्हणते. तुला काऊन शेतकरी बनायचं आहे? सगळेजण डॉक्टर इंजिनियर बनन तर पिकवण कोणची ना खाईन का शेंगुरे. पुष्पा, पुष्पराज, झुकेगा नहीं साला, फ्लावर नहीं फायर है मैं. दिन्या भाऊ, का झाला का? पुष्पा 2 पाहून आला का तू? अबे झुकेगा नाही साला. मला वाटते ते पुष्पामध्ये कसं त्या पुष्पाच्या अंगात नाही का महाकाली आली होती, तशी तुझ्या अंगात पुष्पाबाई आली का नाही तर? अबे रम्या, मी का म्हणतो, आपल्या ताडोबाच्या जंगलामध्ये नाही का लई सागवान आहे, आपणही सारा त्या पुष्पासारखी तस्करी करून का सागवानाची? आगा भाऊ, आपल्या स्वावरातलं साग तोडतो म्हणलं तर परमिशन घ्या लागते, तर जंगलातली तस्करी करशील का तू? तो पिक्चर आहे भाऊ, सापडलं गिपडलं तर लाथा खा लागणार आपल्याला. लई जोडते बरं फॉरेस्ट आले. अबे, तर पुष्पराजने पोलिसाईले विकत नाही घेतलं का? आपण साला फॉरेस्टवाल्याला विकत घेऊन टाकू. येतं साला खर्रा खाले 20 रुपये नाही राहत तुझ्याकडं, लई बांडा फॉरेस्टवाल्याला विकत घेणार. अबे मैं झुकेगा नहीं साला. पुष्पा, पुष्पराज. Yeah.